झोपेमध्ये असतानाच कुटुंबातील 4 लोकांचा मृत्यू झाला. त्याचं कारण होतं फक्त एक बाईक. नेमकं काय झालं ते पाहू. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मुरली नावाच्या व्यक्तीने आपली 2 व्हीलर दुरुस्तीसाठी दिली होती. बाईक दुरुस्त करून झाल्यानंतर मेकॅनिकनं सल्ला दिला होता, गाडीचे पार्ट नवीन आहेत, त्यामुळं गाडी बंद ठेवू नको. मुरली गाडी घरी घेऊन आला. मेकॅनिकनं सांगितल्याप्रमाणे त्याने आपली बाईक खालच्या खोलीमध्ये चालूच ठेवली. खालच्या खोलीमध्ये त्याचे वडील, एक मुलगा आणि 2 मुली असे 4 जण झोपलेले होते. तर मुरली आणि त्यांची पत्नी वरच्या रूममध्ये झोपले होते. बाईक रात्रभर चालू ठेवल्यामुळे बाईकमधून निघणारा विषारी वायू कार्बन मोनॉक्साईड हा संपूर्ण खोलीमध्ये पसरला होता. बाहेर थंडी असल्यामुळे घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद होते. बाईकमधून निघालेला विषारी वायू खाली झोपलेले मुरलीचे वडील, 2 मुली आणि मुलगा यांच्या नाकातोंडामध्ये गेला आणि त्यामध्येच त्यांचा झोपेमध्ये असताना मृत्यू झाला. जोपर्यंत ही घटना मुरली यांना समजली तोपर्यंत उशीर झालेला होता.